हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर मी तुम्हाला अ, भगवद्गीता म्हणजे आपला हा उपक्रमाचं नाव आहे 18 दिवसात भगवद्गीतेचे 18 अध्याय. हा, मग आपण 18 दिवसात 18 अध्याय शिकायचे. तर मी तुम्हाला शिकवणार आहे. तर माझं नाव तेजस्विनी संदीप तांबवेकर आहे आणि मी कोल्हापूर येथून जॉईन करणार आणि आपल्या को-होस्ट आणि ऍडमिन म्हणून रेश्मा भोईर माताजी असणार आहे. रेश्मा माताजी मुंबईमधून जॉईन होतील. हा, तर तुम्ही सर्वांनी अ, वेळेवर जॉईन होत चला. तर आपण आधी स्लाइड्सच्या माध्यमातून हा अध्याय रोज एक पाहू. मग त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. हा, आणि कसं आहे, आपण प्रत्येक श्लोक इथे घेऊ नाही शकत, एवढा आपल्याला वेळ नाहीये. ते लेवल 2 मध्ये असेल तुम्हाला. इथे आपण लेवल 1 मध्ये महत्वाचे श्लोक घेऊ आणि कृष्ण आणि अर्जुन ह्यांच्या विचार प्रवाहावर लक्ष केंद्रित करू. म्हणजे अध्यायाचं सार काय आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू ह्या लेवलमध्ये. हा, आणि इथे 18 अध्यायांच्या 18 क्वीज असतात, ज्याची लिंक माताजी तुम्हाला उद्या ग्रुपवर पाठवतील. मग तुम्ही त्या लिंकचा एक व्हिडिओ असतो, तो व्हिडिओ बघा, त्याप्रमाणे स्टेप्स फॉलो करा, स्वतःला रजिस्टर करा आणि त्या क्विजेस पण सोडवत राहा. त्या क्विज पूर्ण झाल्या की एक सर्टिफिकेट मिळेल, मग तुम्ही लेवल 2 ला जॉईन होऊ शकाल. इस्कॉन मँगलोर कडून हा उपक्रम केला जातो आणि हा पूर्ण म्हणजे निशुल्क आहे आणि पुढच्या पुढच्या लेवल पण फ्रीच आहेत. हा, तर तुम्ही आलात सगळेजण, तुमचं खूप स्वागत आहे. आपण आता आपलं एक मंगलाचरण असतं ते म्हणायला सुरू करते. हा, ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आहे ना, आपल्या प्रभुपाद स्वामी म्हणजे आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, त्यांचे आशीर्वाद घेऊया. आणि आमच्या इस्कॉन मँगलोर कडून हा उपक्रम राबवला जातो. तर त्या म्हणजे इस्कॉन मँगलोरचे मंदिर अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी, त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. आपल्या रेश्मा माताजी आणि ही आमची मराठीची पूर्ण टीम आहे, ज्यांच्याशिवाय हे होऊ नाही शकणार. म्हणजे बऱ्याच मागे कामं असतात, म्हणजे टेक्निकल वगैरे व्हॉलेंटियर्स असतात, त्या सर्वांना प्रणाम करते. पुन्हा
अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळेजण उत्साहाने आलात, तुमच्या सर्वांच्या चरणांमध्ये प्रणाम. तर आपण हा आजचा अध्याय पाहायला सुरू करूया. त्याच्या आधी थोडस प्रभुपाद स्वामी कोण, इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना, हा इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस. तर हे काय आहे, म्हणजे ज्यांच्याकडून आपण शिकतो ती लोक कोण आहेत हे पाहायला हवं आपण. तर ते थोडस पाहू अगोदर. हम्म माताजी घ्या पुढची स्लाइड. हे मंगलाचरण. हा तर आहे ना आता भगवद्गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. हा तर इथे काय म्हणतायत बघा की भगवद्गीतेचा पूर्ण अभ्यास करायला आपल्याला जवळपास 1 वर्ष तरी हवं कमीत कमी, तसा तो जीवनभराचा प्रवास आहे. हा पण इथे आपण कुठल्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका पावलाने होत असते. आणि आपण इथे सुरुवात करणार आहोत. आणि हे बघा इथे दिलंय बघा की आपण कृष्ण आणि अर्जुन यांच्या विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करणार. आणि आपलं ध्येय काय आहे, तर गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तुम्हाला तयार करणं. हे आपलं ध्येय आहे. असं नाही होणार की प्रत्येक म्हणजे एका तासामध्ये आपल्याला, तुम्ही उद्यापासून बघाल उद्या दुसरा अध्याय खूप मोठा असतो, किती गडबड होणार आपली. तर ते असं लेवल 2 मध्ये असणार, तुम्हाला प्रत्येक श्लोक एक 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 श्लोक शिकवला जाणार. पण इथे आपण मेन श्लोक घेऊ आणि स्लाइड्सच्या माध्यमातून शिकू. हा आता गीता कुणासाठी आहे बघा. हा इथे भगवद्गीतेची हे आहे ना तुलना, ही सूर्याशी केलेली आहे. हम्म सूर्य हा म्हणजे सर्वांना प्रकाश देतो. तो असा म्हणत नाही की मी फक्त भारताला प्रकाश देईन, मी ह्या देशाला देणार नाही. हा आणि सूर्यप्रकाशाची गरज इथे सगळ्यांना आहे. कारण आपलं म्हणजे वनस्पती अन्न नाही तयार करू शकणार, फोटोसिंथेसिस होणार नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशाची गरज इथे सर्वांना आहे जीवनासाठी. तशी भगवद्गीता आहे. हा ती तुम्ही मनुष्य आहात तर भगवद्गीता तुमच्यासाठी आहे. तुमचा धर्म, देश, भाषा, जात पात असं काहीही बंधन नाहीये. ते काहीही असो, तुम्ही मनुष्य आहात तर प्रकृतीने नियम केल्याप्रमाणे तुम्हाला भगवद्गीता ही शिकावी लागणार. त्याशिवाय मनुष्याने ला जन्म का म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म का मिळतो? का झालो आपण मनुष्य? मग आपण नसतो झालो मनुष्य. तर असं तुम्ही विचार करा, पृथ्वीवर असा काही खूप मोठा फरक पडणार नव्हता. इथे चालायचं ते सुरूच राहणार जे सुरू आहे ते. मग आपण मनुष्य का झालो आणि मनुष्य जन्माची कर्तव्य काय आहेत? हा तो इतर प्राण्यांपेक्षा आपण वेगळे काय आहोत? हा का मिळतो तो? ह्या सगळ्याची तात्विक उत्तरं कृष्णाने गीतेमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही मनुष्य आहात तर तुमच्यासाठी गीता आहे. ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. हे गीता महात्म्य आहे. गीता महात्म्य जे आहे ना, ते तुम्ही आता, आपल्याला वेळ नाहीये तेवढा पुरत नाही, तर ऍक्च्युली गीता जेव्हा आपण घरात तुम्ही पारायण कराल किंवा कधीही जेव्हा गीता आपण पठण करतो, ते 18 अध्याय पूर्ण करतो, तेव्हा गीता महात्म्य म्हणावं आपण. तर आपल्याला यातल्या एक श्लोकाशी काम आहे. माताजी पुढचं स्लाइड घ्या. हे बघा इथं आहे ना, हा माताजी हा 6वा श्लोक वाचा, 6वा. एक हरे मिनिट. कृष्णा. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदन पार्थो वस्यं सुधी भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सर्व उपदेशांचे सार असलेले हे गीतापनिषद भगवद्गीता गायीसारखे आहे आणि ग्वाल बाला म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्ण हे या गायीचे दोहन करत आहेत. अर्जुन वासाप्रमाणे आहे आणि सर्व विद्वान आणि शुद्ध भक्त भगवद्गीतेच्या दुधाचे अमृत पितात. हरे कृष्णा. तर आपण आहे ना, हा 6वा श्लोक तुम्ही फक्त लक्षात ठेवा.
की सर्व उपनिषदांचं सार आहे हा हे गीतोपनिषद. गीतेला काय म्हणतात? गीतोपनिषद म्हटलेलं आहे. आणि भगवद्गीता कशाची तुलना केली आहे बघा. भगवद्गीता ही गायीसारखी आहे. हा, आपण कोण आहोत? म्हणजे आता इथे ग्वाल बाला म्हणजे गायीचं पालन पोषण वगैरे कोण, गाय सांभाळली कोणी? तर कृष्णाने. हा, आणि त्या गायीचं वासरू कोण आहे? अर्जुन. मग आपल्याला पण इथं तुम्ही अर्जुनाच्या भूमिकेमध्ये बघा. हा, आणि इथे आपण पण ह्या गायीचं वासरू आहोत. मग ह्या अर्जुनाला हवंय ह्या गायीचं दूध, ज्याला गीतामृत म्हटलेलं आहे. गीतेला बघा हा, हे जे गीताचं जे आपण गीता शिकणार आहे याला गीतामृत असं म्हटलेलं आहे. मग हे जे गीतामृत आहे ना, हे आपल्याला तसं मिळणार नाही. कोरडं शुष्क तुम्ही गीता हातात घेतली म्हणून तुम्हाला मिळालं असं नाही. तर कृष्ण आहेत ना, ह्यांनी अर्जुनासाठी ते गीतामृत काढून दिलेलं आहे बघा. सर्व विद्वान आणि शुद्ध भक्त भगवद्गीतेच्या दुधाचे अमृत पितात. हा, मग आपण पण तिचं वासरू आहोत. कृष्ण भगवद्गीता ही गायीसारखी आहे. आपण तिचे वासरू आहोत आणि कृष्ण हे ग्वालबाला आहेत. आणि त्यांनी आपल्यासाठी हे गीतेचं अमृत काढून दिलेलं आहे. तर आपण आता प्रवास सुरू करू. आपणही बघूया हे काय आहे गीतामृत. हा, ओके, घ्या पुढचे slide. हा, तर हे प्रभुपाद स्वामी, त्यांचे आशीर्वाद घ्या, प्रणाम करूया त्यांना. हा, आणि अ, ह्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना ह्याची स्थापना केली. आपण एक थोडक्यात त्यांचं बालपणापासूनची माहिती सांगते, की माहित असायला हवं आपल्या गुरूंविषयी पण आपल्याला. हा, अ, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर हे प्रभुपाद स्वामींचा जन्म ना 1 सप्टेंबर 1896 मध्ये कोलकात्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं वडिलांचं नाव होतं गौर मोहन डे आणि आईंचं नाव होतं रजनी देवी. आणि प्रभुपाद स्वामींचं नाव त्यांनी बालपणी अभय चरण ठेवलं होतं. त्यामुळे अभय चरण डे असं प्रभुपाद स्वामींचं नाव होतं. मग ते जेव्हा झाले ना, तेव्हा त्यांची पत्रिका बनवायला सांगितली त्यांच्या वडिलांनी गुरुजींना. तर त्यांनी सांगितलं होतं की हा जो तुमचा मुलगा आहे हा 17व्या वर्षी साता समुद्रा पार जाईल. पुन्हा हा जीवनामध्ये 108 कृष्ण मंदिरांची स्थापना करेल. हा, आणि भागवत धर्माची स्थापना करेल म्हणून सांगितलं होतं साता समुद्रापार. मग त्याच्यानंतर हे जे आता ह्यांचं बालपण कसं गेलं, तर हे जे अभयचरण होते ना, ह्यांचे वडील गौर डे हे कापडाचे व्यापारी होते. आणि ते एक असं भक्त कुटुंब होतं त्यांचं. म्हणजे त्यांचं लहानपण हे पूर्ण भक्तिमय वातावरणात गेलेलं. ते बघतच ते मोठे झाले होते. म्हणजे त्यांच्या आई रजनी देवी आणि वडील हे म्हणजे त्यांच्या घरी नेहमी भक्तांचं येणं जाणं असायचं. त्यांना प्रसाद अर्पण केले जायचे. पुन्हा वडील दुकानातून परत आले संध्याकाळी की ते स्नान संध्या वगैरे करून भगवद्गीता श्रीमद भागवतम ह्यांचं पठण करून नंतर आरती वगैरे करून अन्न ग्रहण करायचे. तसं एकदम भक्तिमय वातावरणात त्यांचं बालपण गेलं आणि ते तेच बघत मोठे झाले. मग त्याच्यानंतर ते लहान असताना एकदा ते पहिला जो फोटो आहे ना, ते आपल्या वडिलांना म्हणाले की मला पण रथयात्रा काढायची आहे, जशी पुरीला जगन्नाथांची रथयात्रा असते. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना एक छोटीशी गाडी दिली आणि त्याच्यात पुठ्ठ्याचा रथ पण बनवून ठेवला. आणि ती गाडीत म्हणाले रथासारखी सजवून ओढत होते प्रभुपाद स्वामी त्यांच्या गल्लीतल्या लहान लहान मित्रांना. 5 वर्षाचे होते तेव्हा, गोळा करून. आणि 8 दिवस त्यांचं हे रोज संध्याकाळी चालायचं. टाळ मृदुंग वगैरे छोटी छोटी मुलं काय काय वाजवत थोडा थोडा प्रसाद वाटत वगैरे. तर असं म्हणजे भक्तिमय त्यांचं बालपण गेलं. मग ते एकदा ना, म्हणजे 1922 मध्ये ते तसे कॉलेजमध्ये असतात तेव्हा. तेव्हा त्यांचा मित्र काय म्हणतो, इथे जवळच आहे ना, एक म्हणजे एक कथा सांगायला एक गुरुजी येणार आहेत आणि तू ऐकायला चल म्हणून. तर ते म्हणतात मी नेहमीच जात असतो, आता मी येत नाही. पण मित्र त्यांना अक्षरशः ओढतच घेऊन जातो. तर तिथे ते पहिल्यांदा 1922 मध्ये भक्ती सिद्धांत सरस्वतींना भेटतात. हे प्रभुपाद स्वामींचे गुरु आहेत, भक्ती सिद्धांत सरस्वती. तर पहिल्याच भेटीत ना प्रभुपाद स्वामी तर तसे जाणारच नसतात.
पण गेल्यावर 2 तास ते त्यांच्याशी बोलत थांबतात. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती त्यांना पहिल्याच भेटीत सांगतात की तू भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी पाश्चात्य देशात जा आणि आपल्या धार्मिक म्हणजे वैदिक ग्रंथांचं तू इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कर. तर प्रभुपाद स्वामी म्हणतात हा आता पारतंत्र्यात आहोत आपण आणि आपल्या वैदिक म्हणजे भागवत धर्माला किंवा वैदिक साहित्याला जगभरात कोणच विचारत नाही. परकीयांचं राज्य आहे मी आणि पैसे पण नसतात, कसा जाऊ मी. तेव्हा त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे गुरु आपल्यासाठी काय करत असतात बघा. भक्ती सिद्धांत सरस्वती सांगतात की हे बघ मी सांगतोय तू ते ऐक. हे जे परकीयांचं आपल्यावर सध्या राज्य आहे वगैरे हे सगळं बाह्य परिस्थिती आहे आणि बाह्य परिस्थिती ही सतत बदलत असते. आणि हे गीता भागवतमचं जे ज्ञान आहे ना ते सनातन ज्ञान आहे. ते काल होतं आज आहे आणि उद्याही तसंच राहणार. पण तेव्हा काय प्रभुपाद स्वामी जाऊ नाही शकत, पैसे वगैरे नसतात. पण ते मात्र ना गुरुनी सांगितल्या नंतर 1933 मध्ये त्यांच्याकडनं दीक्षाच घेतात हा भक्ती सिद्धांत सरस्वतींकडून प्रभुपाद स्वामी. आणि जीवनभर मात्र प्रयत्न हे करत असतात ते गीतेचं वगैरे ट्रान्सलेशन करण्याचा, मीमांसा लिहिण्याचा वगैरे प्रयत्न करत असतात. आणि मग त्याच्यानंतर आहे ना आपलं व्याप सांभाळून बॅक टू गॉड हेड जाऊ. अजूनही इस्कॉनचं ते सुरू आहे, जाऊ देवाची या गावा म्हणून एक मासिक आहे मराठीमध्ये, त्याचं नाव जाऊ देवाची या गावा म्हणून आहे. तर ते तेव्हा सगळं स्वतः करायचे म्हणजे छापून घ्यायचे, दिल्लीला जायचे छापून वगैरे घ्यायचे, स्वतःच विकायचे असं. पुन्हा गावोगावी ठिकठिकाणी जाऊन हे भागवतम वगैरे वरची प्रवचनं करायचे असं. मग शेवटी वयस्क होतात आणि 1956व्या वर्षी म्हणजे 1959 मध्ये ना संन्यास घेतात ते. मग त्याच्यानंतर एकदा त्यांच्या लक्षात असतं की गुरुनी सांगितलं होतं की तुला भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी साता समुद्रा पार जायचंय. मग तेव्हाही पैसे नसतात तेवढे. मग हे असतात ना त्यांच्या ओळखीच्या सिंधिया शिपिंग कंपनीच्या मालकीनबाई होत्या, एक सुमती देवी मुरारी म्हणून त्यांचं नाव होतं. मग ते त्यांना जाऊन भेटतात की मला एक अमेरिकेला जायचं तिकीट द्या म्हणून. त्यांची ती सिंधिया शिपिंग कंपनी असते. पहिल्यांदा नाही म्हणतात तुमचं आता वय खूप आहे आणि तुम्हाला हा प्रवास झेपणार नाही, पण परत एकदा भेटायला गेल्यावर त्या देतात. आणि मग त्याची पुढची स्लाइड घ्या. ते आहेत ना 13 ऑगस्ट 1965 जलदूत ते आहे बघा जहाज दाखवलंय त्या जलदूत जहाजाने अमेरिकेला गेले. आणि तिथे पण जाताना प्रभुपाद स्वामींना असा प्रश्न पडत होता मनात की म्हणजे तर तुम्ही हळूहळू बघाल की तिकडची हे खूप वेगळी होती. प्रभुपाद स्वामींचं बालपण वगैरे कसं गेलेलं बघितलं आणि तिकडची वेगळी हे देश, वेगळी संस्कृती, तिथे जाऊन मी काय करू शकेन का असं त्यांना काळजी वाटत असते. आणि 2 हार्ट अटॅक येतात. हा हे कार्गो जहाज होतं, मालवाहू. ते काही प्रवासी जहाज नव्हतं. आणि पूर्ण बरेच दिवसांचा, महिन्यांचा प्रवास करून प्रभुपाद स्वामी तिथं पोहोचतात. मग त्याच्यात त्यांना हलके हलके 2 हार्ट अटॅक सुद्धा येतात. पण एक दिवशी ना स्वप्नात दिसतं त्यांना की त्या जहाजाला खालून कृष्णाने हात लावला आणि कृष्ण ते जहाज ओढतोय. मग गुरूंवरची श्रद्धा आणि कृष्णांवरची श्रद्धा ह्याच्यावर विश्वास ठेवून जातात. आणि मग तिथे पहिल्यांदा आपल्या एका ओळखीच्या मित्राच्या मुलग्याच्या घरी जातात बोस्टनला. मग तिथून न्यूयॉर्कला जातात. आणि न्यूयॉर्कमध्ये ना रोज संध्याकाळी एका गार्डन मध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा जप करत म्हणजे संकीर्तन करत मृदुंगावर बसत असतात. मग हे काय करतायत, हे कोण आहेत, अशा उत्साहाने ना आजूबाजूची माणसं त्यांच्या जवळ येत जातात, मग बोलत जातात. आणि मग हा प्रवास हळूहळू त्यांचा सुरू झाला. आणि मग आहे ना 1966 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना झाली. आणि मग तिथून आहे ना जगभर प्रभुपाद स्वामींनी कृष्ण मंदिरं स्थापन केली. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना वेगवेगळ्या देशातले भेटले, कृष्ण भावनेचं महत्व समजून सांगितलं. आणि हा आपला आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेचा प्रवास सुरू झाला. घ्या बाताजी पुढची स्लाइड. तर ही थोडक्यात तुम्हाला इस्कॉन बद्दल माहिती सांगितली आणि प्रभुपाद स्वामींबद्दल.
आणि प्रभुपाद स्वामींनी बघा एवढ्या बऱ्याच पुस्तकांचं इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि आजही आहे ना खूपशा युनिव्हर्सिटीज मध्ये वगैरे ना अ, वैदिक धर्माचं हे करताना अभ्यास करताना प्रमाणित पुस्तकं म्हणून प्रभुपाद स्वामींच्या पुस्तकांचा अभ्यास केला जातो, जगभर केला जातो. तर हे आणि हे आपले इस्कॉन बंगलोरचे राधा गोविंद आहेत. आपण ह्यांचे आशीर्वाद घेऊ, त्यांना प्रणाम करू. ओके. तर आता हे नामानिष्ठदास प्रभूजी यांनी IIT कानपूर मधून बीटेक केलेला आहे. तर हा आता थोडक्यात हेही समजून घ्या की हा उपक्रम कसा सुरू झाला. तर आहे ना म्हणजे हे मँगलोरची ह्यांची जी मंदिर होतं आणि तिथली ही सगळी टीम ते कॉलेजेसमध्ये जाऊन कॉर्पोरेट कंपन्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करायचे. पण कोरोना आला आणि सगळं थांबलं. मग कोरोना आल्यावर आता सगळी आतमध्ये अडकलीत. मग आता काय करायचं? तेव्हा त्यांनी स्लाइड्स बनवल्या आणि 18 दिवसात भगवद्गीतेचे 18 अध्याय असा उपक्रम सुरू केला. मग त्याला खूप सक्सेस मिळालं. मग त्यामुळे ते त्यांनी सुरू ठेवलं, त्याच्या लेवल सुरू झाल्या. मग वेगवेगळ्या भाषांमध्ये सुरू झाला. आता भरपूर भाषांमध्ये आणि खूप लेवलवर हा क्लास आजही सुरू आहे. म्हणजे कोरोना गेला तरी पण भक्त खूप प्रेमाने शिकतात, वरच्या वरच्या लेवल पण करतात. त्यामुळे हा उपक्रम सुरू राहिला. आणि मँगलोरला हे मंदिर आहे आपलं. तुम्ही कधी केरळ, मँगलोर त्या साईडला गेलात तर अवश्य मंदिराला भेट द्या. हल्लीच नवीन मंदिराचं ऑगस्टमध्ये, ह्या मागच्या ऑगस्टमध्ये उद्घाटन झालंय. कधी त्या साईडला जाणं झालं तर अवश्य मंदिरात जा. नामानिष्ठदास प्रभूजींना भेटा, राधा गोविंदांचं दर्शन घ्या. घ्या. आता जी पुढची स्लाइड. आता भगवद्गीतेचा अर्थ काय आहे बघा. तर भगवत आणि गीता असे दोन शब्द आहेत. तर भगवत म्हणजे भगवान. तर आपण काय आहेत भगवान कुणाला म्हणायचे आपण उद्यापासून बघू. आणि गीत म्हणजे काय आहे तर संगीत. तर भगवद्गीता म्हणजे हे कृष्णाने गायलेलं गीत आहे. हा, भगवत गीता कृष्णांचं गीत, जे कृष्णाने आपल्यासाठी अर्जुनासाठी म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून सर्वांसाठी गायलेलं आहे. तर कृष्णाने गायलेलं गीत आहे ते. ओके. आणि मगाशी सांगितलं तसं ती सूर्यासारखे ती सर्वांसाठी आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना भगवद्गीतेला ना मनुष्य जीवनाचा शब्दकोश ते बघा तिथे. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्यामध्ये सर्व समस्यांची उत्तर आहेत. आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार भगवद्गीतेमध्ये. आणि महात्मा गांधी काय म्हणतायत की तो एक आध्यात्मिक शब्दकोश आहे आणि सर्वांसाठी प्रेरणेचं पुस्तक आहे. भगवद्गीता हे तुम्हाला प्रेरणा देणार. ओके. ऍक्च्युली भगवद्गीतेला मनुष्याचं हे युजर मॅन्युअल म्हणतात किंवा मनुष्याने कसं वागायचं वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण एखादं हे आणतो बघा, कुठलंही तुम्ही गॅजेट आणता, इलेक्ट्रिक वस्तू वगैरे कोणती, टीव्ही, वॉशिंग मशीन, असं काही आपण आणलं की आपल्याला एक युजर मॅन्युअल मिळतं बघा. की कसं वापरायची आहे ही वस्तू. पण मनुष्यांसाठी तसं काय सांगितलंय तर भगवद्गीता हे मनुष्याचं पुस्तक आहे की मनुष्यानी कसं वागायचं, काय वागू नये, त्यांची कर्तव्य काय आहेत हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे डिटेल असं. घ्या माताजी पुस्तक पुढची स्लाइड. त्यामुळे ते मनुष्य जीवनासाठीचं पुस्तक आहे, प्रेरणेचं पुस्तक आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना 700 श्लोक आहेत एकूण भगवद्गीतेमध्ये. पहिले 6 आहेत हे कर्मयोगाविषयी सांगतात. दुसरे मधले 6 आहेत ना हे भक्ती योग आहे. आणि शेवटचे 6 हे ज्ञानयोग आहे. भक्तियोग हा मधी जपून ठेवलेला आहे. आता त्यांनी तिथे ते सँडविच दाखवलंय की जे खाण्याचं चवीचं असतं ते मधी असतं ना, तसं आहे भगवद्गीतेमध्ये पण भक्तियोग हा मध्ये आहे, जपून असा आहे. शिकू आपण. तर 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपल्याला गीता कुठल्या कुठल्या विषयांवर भाष्य करते किंवा कुठले विषय आपण भगवद्गीतेमध्ये शिकणार आहोत. तर ईश्वर म्हणजे परमेश्वर. परम ईश्वर कोण आहे, परमेश्वर भगवान कोण आहे हे एक.
मग ईश्वर दुसरा जीव म्हणजे आपण. तर जीव कोण आहेत, कुठून येतात हे. मग प्रकृती, आपल्या आजूबाजूला हा जो निसर्ग दिसतो तो. हा, आणि म्हणजे प्रकृती म्हणजे काय हे तिसरं. मग काळ, काळ आपण सगळीच काळाने बांधलेलो आहोत. आता 1 तासामध्ये आपल्याला हा क्लास कम्प्लीट करायचा आहे वगैरे, असं म्हणजे आपण वेळेने बांधलेले आहोत सगळे. तर काळ, काळाविषयी सांगते. आणि कर्म, हा, आपण जे सगळे क्रिया करतो त्याला कर्म म्हटलं जातं. मग ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म, ह्या गोष्टींविषयी आपल्याला भगवद्गीता सांगते. हे भगवद्गीतेचे 5 विषय आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी. हरे कृष्णा. जे लोक गीतेवर ध्यान करतात त्यांना दररोज नवीन आनंद, नवीन अर्थ प्राप्त होतात. जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि असे वाटते की देवाने हे विश्व कसे तयार केले आहे, जे इतके भव्य आहे. हरे कृष्णा. हा, मग महात्मा गांधी असं म्हणतायत बघा, की जे भगवद्गीतेवर ध्यान करतात त्यांना दररोज नवीन आनंद प्राप्त होतो. इथे खाली आईन्स्टाईन म्हणतायत बघा, की जेव्हा मी भगवद्गीता वाचतो तेव्हा ते अचंबित होतात, की त्यांना आश्चर्य वाटतं की भगवंतानी हे विश्व म्हणजे असे विश्व तयार केले आहे की जे इतके भव्य आहे, कसं तयार केलं. तर ही त्यांची त्यांची मत आहेत. म्हणजे तेही भगवद्गीता त्यांच्या जीवनाशी जोडली गेली होती. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे हा, कृष्ण. माताजी हे- येत नाहीये का? हा, आलं स्लाइड आलं आली ना? आलंय. माझं नेट थोडं स्लो झालं असेल. हा, तर हे बघा. आता इथे जेव्हा आपल्याला असं वाटेल ना, की आपल्याला कधी कधी वाटतं प्रत्येकाला, की कोण आहेत हे सगळं चालवतात, ईश्वर परमेश्वर कोण आहेत. तुम्हाला आपल्याला पण वाटतं की त्यांनी आपल्याला आपल्याशी बोलावं, आपल्याला काहीतरी सांगावं, मार्गदर्शन करावं. तेव्हा तुम्ही गीता उघडून वाचा. गीता ही कृष्णांची वाणी आहे. आत्ताच आपण बघितलं ना. आणि हे गीतेचं वेगळेपण आहे, की बाकीचे सगळे जे ग्रंथ आहेत वेगवेगळ्या धर्मांचे वगैरे धार्मिक ग्रंथ, हे कोणीतरी लिहिलेले आहेत, म्हणजे त्यांच्या दूतांनी वगैरे, असं संतांनी लिहिलेले आहेत. तर भगवद्गीता ही कृष्णांच्या मुखातून आलेली आहे. हा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, श्री भगवान उवाच. तर भगवंतांची वाणी आहे. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला असं वाटतं की कृष्णांशी आपण बोलायला हवं, तेव्हा गीतेच्या रूपातून कृष्ण आपल्याशी बोललेले आहेत, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता हे बघा, की मगाशी म्हंटल ना, आपल्याला एखाद्या वस्तू बरोबर युजर मॅन्युअल मिळतं. पण मनुष्यांना कुठे कोण सांगतं की बाबा तू माणूस आहेस तर तू हे करायला हवंस, असं करायचं नाहीये. हा, असं आपल्याला कुठलंच, आपण एवढं काय काय शिकतो पण आपण ते नाही शिकत. हा, तर भगवद्गीता हे जीवनाचं पुस्तक आहे. हा, मनुष्य जीवनाचं पुस्तक आहे भगवद्गीता. ती आपल्याला सांगते की तुम्ही मनुष्य आहात, तर तुमचं ध्येय काय असायला हवं जीवनाचं. आणि कशापासून तुम्ही लांब राहायचंय वगैरे, सगळं डिटेल सांगते. घ्या माताजी पुढची स्लाइड. आपण आता बघू, आता आपण सुरू करूया. की आता इथे बघा, कृष्णांकडे कुठल्या भाव म्हणजे ज्या भावनेने भगवद्गीतेकडे जावे, काय काय होतं बघा. मग भगवद्गीतेचा उद्देश, मग भगवद्गीतेतील विषय बघितले आपण, त्यांची समजून घेण्याची प्रक्रिया, मग समजून घेतल्याचे परिणाम. हा, आणि आपल्या भगवद्गीतेचे हे जे ज्ञान आहे ना, हे आपण आपल्या जीवनात कसं लागू करायचं, असे आपण बऱ्यापैकी ह्या बेसिसवर ही गीता शिकणार आहोत. आपण ते हळूहळू बघू.
घ्या माताजी पुढची सर. तर आहे ना आता सुरू होतो. ऍक्च्युली कृष्ण उद्यापासून बोलले, खरी गीता ही उद्यापासून सुरू झाली आहे. आज आहे ना थोडीशी ह्या अध्यायामध्ये पार्श्वभूमी आहे. तर तुम्हाला आता सगळ्यांना माहित आहे की पार्श्वभूमी काय आहे, की एका बाजूला पांडवांचं सैन्य होतं, एका बाजूला कौरवांचं सैन्य होतं. हा, आणि मधोमध अर्जुन कृष्णाला काय म्हणतो, की मधी जी ती रिकामी जागा असते ना, तिथे रथ घेऊन चल म्हणतो माझा. मला जरा पाहू तर दे की मी कुणाकुणाविरुद्ध लढायचंय. आणि तिथं जातो आणि तिथे त्या सगळ्यांना पाहतो तो. की आपल्याला आपलेच आजोबा, आपले गुरु ह्यांच्या विरुद्ध लढायचंय. आणि अचानक अर्जुनाला असं हे होतं की हे दुःख वाटायला लागतं की मला नाही लढायचंय, माझ्या गुरूंवर मी बाण कसा चालू, माझ्या आजोबांवर, माझे भाऊ ह्यांच्या विरुद्ध मी कसा लढू. आणि तेव्हा आहे ना तो म्हणतो कृष्णांना की मला हे होतं, मला मला त्याने ह्या अध्यायामध्ये ना अर्जुन विषाद योग असं ह्या अध्यायाचं नाव आहे. विषाद म्हणजे काय, तर दुःख किंवा दुःखाच्या पुढचं जे तुमच्या हृदयामध्ये उतरतं ते, तो असतो विषाद. मग त्याने त्याची कारणं सांगितलेली आहेत ह्या अध्यायामध्ये, की मला दुःख नक्की कशाचं झालंय आणि मग त्यामुळे मला युद्ध करावंसं वाटत नाहीये. ते आणि तो उद्याच्या अध्यायात मग कृष्णांकडून हे मागतो मार्गदर्शन. तर अशी ही आजची पार्श्वभूमी आहे. शंख वगैरे फुंकले जात असतात आणि अगदी सेना अशी सज्ज उभी असते, कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होणार असतं. तेव्हा बरोबर कृष्णाने अर्जुनांना गीता सांगितले. ते पण अर्जुन म्हणतो की मला तू मार्गदर्शन कर, तेव्हा सांगितलेली आहे. 45 मिनिटाचा हा संवाद आहे त्यांचा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि महाभारताचा भाग आहे भगवद्गीता. महाभारताच्या शांती पर्वामध्ये येते हा भगवद्गीता. हा, आता भगवद्गीतेचे पहिले श्रोते कोण आहेत, अर्जुन आहेत. हा, पण अर्जुनाचं निमित्त करून कृष्णाने गीता आपल्या सर्वांसाठी सांगितलेली आहे. तुम्ही बघाल की जे प्रश्न अर्जुनाला पडले तसेच आपल्यालाही पडतात. आपणही कधीतरी असं मी काय करू अशा गोंधळामध्ये आपणही पडतो. त्यामुळे भगवंतानी अर्जुनाचं निमित्त करून गीता ही सर्वांसाठी सांगितलेली आहे. ओके. हा, घ्या माताजी पुढची. इथे बघा पार्थ सारथी म्हटलेलं आहे अर्जुनाचं. आपण म्हणतो ना अर्जुनाला तरी कृष्णांना पार्थ सारथी म्हणतो की नाही, कारण त्यांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य स्वीकारलं होतं. तसं आहे ना, इथं आपण पण आपल्या जीवनाची ही जी दोरी आहे ना, ही कृष्णांच्या हाती देऊया आणि आपलाही प्रवास सुरू करूया. ओके. हा, घ्या माताजी पुढची slide. तर आहे ना इथे आपली भगवद्गीता आहे ना, त्याच्यावर एक लिहिलेलं आहे की भगवद्गीता ऍज इट इज. म्हणजे मराठी मधली भगवद्गीता तुम्ही जेव्हा असेल तुमच्या घरी इस्कॉनची किंवा तुम्ही घ्या, तर त्याच्यावर लिहिलेलं आहे की जशी आहे तशी. मग हे काय आहे जशी आहे तशी, तर आपली ही जी भगवद्गीता आहे ना ही शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून आलेली आहे. हम्म. असं नाहीये की कुणाला तरी वाटलं आणि लिहिलं, मला जे वाटलं, मला जे भावलं ते मी लिहिलं, अशी नाहीये. शुद्ध गुरु शिष्य परंपरेतली आहे. म्हणजे ह्याच भगवद्गीतेमध्ये आपली गुरु शिष्य परंपरा पण दिलेली आहे, इथं दाखवली आहे, पण नावं दिलेली आहेत व्यवस्थित. ती आता प्रभुपाद स्वामींपासून तुम्ही जर का मागे गेलात तर पूर्ण नारद, ब्रह्मा आणि ब्रह्मांचे गुरु कृष्ण अशी जाते. हा, मधी ही शृंखला कुठेही तुटलेली नाहीये. त्यामुळे त्याच्यावर जशी आहे तशी, म्हणजे जसं गुरुनी शिकवलं, जे ज्ञान दिलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ह्यात मनाचं काहीही घातलेलं नाहीये. हं. आता का ही जशी आहे तशी शुद्ध गुरु शिष्य परंपरेतनं का शिकायला हवी, तरच आता तुम्ही तरच ते ज्ञान हृदयापर्यंत पोहोचणार. आता बघा, तुम्ही घरी फोन चार्जिंगला लावायचा ठरवला, मग आपण फोनचं ते म्हणजे पिन घातली मोबाईल मध्ये आणि चार्जरचं बटन सुरू केलं. पण समजा की चार्जरची वायर कुठेतरी कट झाली आहे, तर फोन चार्ज होणार नाही.
का तर मधी तुटली ना ती चार्जरची वायर. हा, तसं ही शृंखला जी आहे ना, ही कुठेही तुटलेली नाहीये, ही अखंड शृंखला आहे आणि जसं आहे तसं तुमच्यापर्यंत ज्ञान देतोय. त्यामध्ये मनाचं काय घातलेलं नाहीये. शुद्ध ज्ञान दिलंय, म्हणून ते जसं आहे तसं असं लिहिलेलं आहे, ऍज इट इज. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथं बघा आता त्यांनी ते दाखवलंय की तुम्हाला एखाद्या झाडावरून फळ काढायचंय आणि तुम्ही एकटंच हे सगळं करायचा प्रयत्न करताय. तर झाडावर पण चढलात आणि मग फळं पाहिजे तर किती खिशात तुमच्या मावतील तेवढीच तुम्ही आणाल, किंवा मग जास्त हवे असले तर आपण काय करणार, ती फळं खाली टाकणार. हा, जर खाली टाकलं तर जमिनीवर आपटल्यामुळे ते पिके म्हणजे मुरत ठेवावीच लागतात ना कुठली पण झाडावरून काढलेली फळं. ते आपटल्यामुळे तिथे कदाचित कसं हे होतं, थोडं खराब होतं किंवा त्याच्यामध्ये माती वगैरे जाईल. हा, तेच आता ही मुलगा वरती चढलाय, तो खालच्याकडे देईल, तो खालचा मुलगा दुसऱ्या मुलीच्या हातातल्या टोपलीत ठेवेल. म्हणजे ह्या फळामध्ये बाहेरची माती वगैरे कुठे मिसळलेली नाही, ते आपटलेलं नाहीये. त्यामुळे जो कोण हे फळ खाईल त्याला एक चांगलं उत्तम प्रतीचं फळ खायला मिळेल. तसंच आपलं हे जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे हे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून आलेलं आहे. हा, त्याची शृंखला कुठे तुटली नाही आणि त्यामध्ये भेसळ नाही झालेली कसली. जे गुरुनी शिकवलं ते पुढे आलं, त्यांच्या गुरुनी त्यांना, त्यांच्या गुरुनी त्यांना, असं व्यवस्थित आलेलं आहे हे ज्ञान. हा, ओके, घ्या माताजी पुढची slide. हा, तर आता ना प्रत्येक प्रवास हा एका पावलाने सुरू होतो. आपण पण आता गीतेच्या प्रवासाला सुरू करूया. हा, घ्या माताजी पुढची slide. आता आता भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत, त्यातले कृष्णांच्या मुखात किती आहेत? 574. अर्जुनाचे 84, संजयाचे 41 आणि धृतराष्ट्रांचे 1. फक्त सुरुवातीला त्याच्या एकच श्लोक आहे, बघू आपण. हा, माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण, हरे कृष्ण. अर्जुनाचा गोंधळ व गोंधळ नसता तर त्याला सोडवण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरज उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता असला तरी तो सर्वांच्या हितासाठी आहे. हरे कृष्णा. हा, आपण हे मगाशी बघितलं ना की अर्जुनाचं माध्यम करून कृष्णाने आपल्या सर्वांसाठी गीता सांगितलेली आहे. हा, हा, घ्या माताजी पुढची slide. आता हे कुरुक्षेत्राची ही जी लढाई आहे ना, त्याच्या बरोबर म्हणजे दोन्ही सैन्य आहेत ना एकमेकांच्या समोर उभी होती, अशा ठिकाणी ही गीता सांगितली गेलेली आहे. हा, आणि ती पण कधी, जेव्हा अर्जुनाने सांगितलं की आता कृष्णा मी गोंधळलोय, मी निर्णय नाही घेऊ शकत आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन कर, तेव्हा कृष्णाने ही गीता अर्जुनाला सांगितलेली आहे. आता बघूया की काय होते अर्जुनाची दुःखाची कारण याबद्दल पुढची slide. हा, हे मगाशी आपण बघितलं ना की आता इथं आहे ना, ही ऍक्च्युली एक छोटीशी गोष्ट आहे. कसं आहे, आता आपण तुम्हाला वाटणार की मी म्हणजे आपल्याला असं वाटणारच ना की इथे मी गीता शिकून काय उपयोग आहे, किंवा कृष्णाला थोडंच कळणार आहे की मी गीता शिकतोय. तर असं नसतं. ही म्हणजे पुराणांमधलीच एक गोष्ट आहे. ही एक चिमणी असते आणि ती अशी समुद्राच्या काठाला एक आपली अंडी घालते आणि मग काय होतं, एका दिवशी ना समुद्राला भरती येते आणि ती अंडी असतात ती त्या पाण्याच्या बरोबर आतमध्ये जातात आणि होतं काय की
ती चिमणी बघते की आपली अंडी नाहीये तिथे आणि ती खूप असा चिवचिव करून दंगा करते असं, म्हणजे खूप ओरडायला लागते आणि समुद्राशी भांडायला लागते की तू माझी अंडी परत दे म्हणून. तर समुद्र म्हणजे काय लक्ष देत नाही. मग ती खूप त्रास करून घेत असते आणि मग म्हणते की तू माझी अंडी परत नाही दिलीस तर मी चोचीने चोचीने पाणी बाहेर काढून तुला आटवून टाकेन. आणि ती तसं करायला सुरू पण करते. समुद्र तर पाहत असतो चिमणी माझं काय करणार म्हणून. मग आहे ना वरून गरुड देव हे बघत असतात आणि ते खाली येतात समुद्राच्या काठावर आणि त्यांना सांगतात की तू ह्या चिमणीची अंडी परत दे. तू नाही दिलीस तर मी तुला आटवून टाकणार. हं? आणि मग त्यामुळे समुद्रदेव प्रकट होतो आणि त्या चिमणीची अंडी परत देतो आणि म्हणजे मग गरुडदेव मग निघून जातात. त्यामुळे असा विचार करू नका की आपण इथे बसतोय, ही गीता शिकायचा प्रयत्न करतोय, ह्याने काय फरक पडेल का, किंवा हे कृष्णांना कळतंय का. तर त्यांना सगळं कळत असतं. तर ती एका चिमणीकडे त्यांचं जसं लक्ष होतं तसं सर्वांवर आहे. ते फक्त आपला प्रयत्न पाहत असतात. तर चाल घ्या मग त्याची पुढची slide. एक मिनिट हा. तर भगवद्गीता आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, हे जे विषय आहेत ना, आपण हे एवढे विषय, आपण बरेच विषय शिकतो. पण भगवद्गीता आहे ना, ही मनुष्याविषयी, मनुष्य कोण आहे, काय वागायचं असतं ते शिकवते. आपल्याला भगवान कोण, ईश्वर, प्रकृती, काळ, कर्म, हे 5 विषय शिकवते, जे आपण बाहेर कधी शिकवत नाही. शिकत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आहे ना इथं ना तो एकच म्हणजे युद्ध सुरू होणार आहे नुकतं आणि त्या एकाच सीनवर ह्या ह्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे इथे कोपऱ्यात वर आहे, तुम्ही सांगा आता वरती कोपऱ्यात कोण आहे वाटतंय तुम्हाला. अर्जुन. धृतराष्ट्र. 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 मध्ये आहे तो अर्जुन आहे आणि खाली कोण आहे. दुर्योधन. दुर्योधन. तर वरती धृतराष्ट्रचा चेहरा झूम करा तुम्ही तुमचा स्क्रीन आणि धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर काय भाव वाटताय. भयभीत. धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर बघा कसे भाव आहेत. त्याला फक्त अशी हे युद्ध म्हणजे पुढे युद्ध सुरू झालंय ना असं चिंता आहे. म्हणजे एकदाच झालंय की नाही युद्ध सुरू, असं तो संजयाला आता तेच तिथे विचारणार आहे पहिल्या श्लोकामध्ये. त्याचं नावच आहे धृतराष्ट्र. तो राष्ट्रासाठी अंध असा तो धृतराष्ट्र. म्हणजे तिथं काय चाललंय, युद्ध सुरू झालं की नाही असे विचार आहेत. हा अर्जुन हा भक्त आहे बघा. अर्जुन दुःखात बुडालाय. तर ती दुःखाची कारणं त्याने सांगितली आहेत. तिथं जातो आणि समोर बघतो की लढतोय कोणाबरोबर, आपण आपल्याच स्वकीयांबरोबर. त्यामुळे अर्जुनाला एका क्षणात असं वाटायला लागतं की मला नाही युद्ध करायचं. तेही बघू आपण. आणि खाली कोण आहे, दुर्योधन आहे. हा सतत रागात असायचा. हा जो दुर्योधन होता ना, सतत राग आणि अहंकार. तर तिथं पण तो आहे, त्याचा एक आहे की तो त्यांच्या गुरूंना जाऊन सांगत असतो. म्हणजे द्रोणांना जाऊन काय सांगतो ते बघूया आपण. तर ह्या एकाच म्हणजे त्याच म्हणजे युद्धासाठी समोर उभे असलेल्या त्याच देखाव्यावर ना ह्या 3 वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेतायुत्सव मामका पांडका चैव किम कुर्वत संजय. हरे कृष्णा. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले. हरे कृष्णा. बघा, तर हा पहिला श्लोक आहे गीतेचा. एकच श्लोक आहे धृतराष्ट्राच्या तोंडातून आलेला. आणि काय म्हणतायत बघा की
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे त्यांनी कुठं सुरू आहे हे, तर कुरुक्षेत्रावर हे युद्ध सुरू आहे, त्याला काय म्हणतात, धर्मक्षेत्र. आणि आपल्या इथे ठिकाण सांगितलं जातं की हा प्रसंग कुठे सुरू आहे. ही परंपरा आहे की साधारण ग्रंथांमध्ये ते मेन्शन केलं जातं की हा प्रसंग कुठे सुरू आहे. मग हे कुठे सुरू आहे, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. मग कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हणतायत, तर ती जी भूमी होती ती म्हणजे युद्ध व्हायच्या आधीच्या प्रत्येक युगानुयुग फक्त पवित्र कार्य करण्यासाठी वापरलेली होती. म्हणजे अगदी स्वर्गातले देवी देवता, पृथ्वीवरचे सगळे ऋषी मुनी, राजे, सगळी जनता ही तिथं जाऊन आहे ना पवित्र कार्य करायची, यज्ञ, तप, दान, धर्म असं. त्यामुळे त्याला धर्मक्षेत्र म्हटलं जायचं. हा, मग समवेता युयुत्सवा म्हणजे युद्ध करण्यासाठी एकत्रित आलेल्या माझ्या आणि पांडूची मुलं, म्हणजे कसा त्याची विचार करण्याची वृत्ती आहे बघा बघा. आणि गीता आपल्याला हे जो मामका आहे ना, मामका म्हणतोय तो माझी, आपल्याला ह्या सगळ्यावर गीता पुढे सांगणार आहे की हे जे मी आणि माझं ह्याच्या बाहेर आपण जर का पडलो नाही तर आपण कृष्णांपर्यंत पोहोचू नाही शकणार. आणि हा त्यातच अडकून पडलाय. पहिल्यांदाच तो विचारतोय माझी मुलं आणि पांडूची मुलं, मामका पांडवाचैव, म्हणजे माझी आणि पांडूची. आता कसं आहे, ह्यांचा कुरुवंश होता. मग कुरुवंशामध्येच जशी ह्या धृतराष्ट्राचे कौरव जन्मले तसे पांडूंची म्हणजे महाराज पांडूंची पांडव झाले. पण पांडव. ह्या लहानपणापासून त्या मुलांना फक्त 5 जणांना हा पांडव म्हणायचा. म्हणजे काय, पांडूची मुलं ती तुम्ही पांडव. आणि ह्याचे तेवढे कौरव होते, म्हणजे कुरुवंशाचे कौरव तेवढे ह्याचे. म्हणजे इतकी त्या राज्यासाठी आसक्ती होती की तेव्हापासूनच त्या मुलांना तुम्ही आमचे नाही, तुम्ही ह्या वंशाचा अधिकार पण दिला नाही. तसं बघायला गेलं तर तत्वतः जसा धृतराष्ट्र कुरुवंशाचा होता तसे पांडू पण होते. मग त्यांची मुलं पण कौरव म्हणजे त्याच वंशाचे कौरवच होते. पण हा फक्त स्वतःच्या मुलांना म्हणायचा. आणि त्यांची मात्र पांडूची मात्र पांडव. आणि आता पण तेच म्हणतोय माझी मुलं आणि पांडूची मुलं. असं म्हणजे पुढच्या स्लाइड मध्ये असेल. आता जी पुढची स्लाइड घ्या तुम्ही. जरासं ते त्यांनी दाखवलंय त्याच्यामध्ये. हा, आता बघा, उकळत्या दुधामध्ये तुम्ही लिंब पिळलं, लिंबूचा रस पिळला की काय होतं, दूध फाटतं, पनीर एका बाजूला होणार आणि पाणी एका बाजूला होतं, होय की नाही. मग आता इथे त्यांनी त्याचे रसगुल्ले बनवलेत. आता इथं युद्धभूमीवर तर ह्याने असं म्हणून लिंबू पिळेला आहे. आता काय काय होतं आपण बघू पुढे. तर इथं धृतराष्ट्राची वृत्ती लक्षात घ्या. बघा तो कसा आहे की त्याने त्या लहानपणापासून त्या मुलांना कधीही आपलं मानलं नाही. आणि ह्याचा दुर्योधन त्यांच्यावर जे जे म्हणून काय अन्याय करत गेला, अगदी लहान असल्यापासून ते शेवटपर्यंत फक्त अन्याय केले की भीमाला मारायचा प्रयत्नापासून अगदी शेवटचं की मी एक सुईच्या टोकावर मावणार नाही, एवढी जागा पण नेणार नाही, एवढं दुर्योधनाने सगळं केलंय. प्रत्येक वेळेस ह्याने पाठिंबा दिला, प्रत्येक वेळेस. आणि ते कुठल्या भावनेतनं, माझी मुलं आणि पांडूची मुलं. अशी त्याची ही विचारधारा होती. त्याचं नावच होतं तो राज्यासाठी आंधळा, असा हा धृतराष्ट्र. आता पण त्याला तीच काळजी आहे, झालंय ना युद्ध सुरू, झालं ना एकदाच युद्ध सुरू, तीच चौकशी करतोय. ओके, बघूया आता. चल माताजी घ्या पुढची स्लाइड. आता हा दुर्योधन बघा कसा आहे. हरे कृष्ण. संजय म्हणाला, हे राजन, पांडूच्या मुलांनी सैन्याची रणनीती पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरुकडे गेला. एक शब्द बोलला, हे आचार्य, पांडुपुत्रांची विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपदपुत्रने इतक्या कुशलतेने आयोजित केले आहे. हरे कृष्ण. हा दुर्योधन. आता वडील झाले, आता हा दुर्योधन. अहंकार आणि क्रोध. आता तिथं पूर्वी युद्धाच्या वेळेस सैन्याची रचना केली जायची ना. मग पांडवांचा सेनापती हे द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न होता ना. मग त्याचे पण गुरु कोण होते, गुरु द्रोणच होते. मग आहे ना, हा तिथं आता तेव्हा गुरु द्रोणांकडे जाऊन सांगतोय की बघा बघा, तुम्ही जे आता त्याला सगळं जे शिकवलीत रणनीती वगैरे,
तो कसा आपल्या विरुद्धच आता ते वापरतोय. आता तसं बघायला गेलं तर दुर्योधनाला अगदी युद्ध सुरू होणार होतं, अशा वेळेस गुरूंना जाऊन असं बडबडण्याची आवश्यकता नव्हती. पण जेव्हा अहंकार आणि क्रोध माणसामध्ये ओतप्रोत भरला जातो, तेव्हा हा माणूस असा वागत असतो. तो खाली म्हणतोय बघा की पांडुपुत्रांचं विशाल सैन्य पहा आणि तुमच्या आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्र म्हणजे दृष्टद्युम्न इतक्या कुशलतेने आयोजित केलंय, म्हणजे तुम्हीच ते शिकवलं ते तुमच्या विरुद्ध वापरतोय असं. हे आता पुढे आपण हेच बघू अर्जुनाचं. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. सघोषोधार्तराष्ट्राणा हृदयानि वदयारात नभश्च पृथ्वी चैव तुमुलो अभूम्य दयान. हरे कृष्ण. हा विविध प्रकारचा शंखानिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्ण. आता पुढे की नाही दोन्हीकडच्या सैन्यांचे शंखनाद सुरू झाले. तर आता इथे हा श्लोक लक्षात ठेवा 19वा. इथे काय म्हटलंय बघा. इथे त्यांनी सगळं दिलेलं आहे कुठलं म्हणजे शंखांची म्हणजे कृष्णांच्या शंखाचं नाव, अर्जुनाच्या तर नावं वगैरे दिलेली आहेत शंखांची आणि हा शंख निनाद वाढतच गेला. आणि ह्या निनादाने आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली म्हणजे आवाज भरून राहिला. आणि पुढे काय म्हटलंय बघा धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. आता विदीर्ण म्हणजे काय, असं छातीत धस्स होणं. बाकी कोणाची झालेली नाहीयेत बघा तिथे. ती म्हणतायत का की बाकी कोण, फक्त स्पेसिफिकली धृतराष्ट्रांना म्हणजे धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. विदीर्ण होणं म्हणजे कसं असतं, छातीत धस्स म्हणजे भीती एकदम टोकाची. म्हणजे आता तुम्ही रस्त्याने जात आहात आणि एक पोलिसांची गाडी सायरन वाजवत गेली तर आपण काय म्हणू, कुठल्या तरी पोलीस चोराच्या मागे लागलेले आहेत एखाद्या. आणि तोच आवाज असा आपण म्हणू, पण तोच आवाज ऐकल्यावर चोराच्या हृदयात धस्स होणार. तसं इथं हृदयात झालं धृतराष्ट्र पुत्रांच्या. का झालं असेल, तसं का वाटलं असेल त्यांना, त्यांच्याच छातीची हृदय विदीर्ण का झाली धृतराष्ट्र पुत्रांची, कौरवांची म्हणजे. कारण अधर्माच्या बाजूने लढत होती. त्यांना माहित होतं की आपण अधर्म करतोय, पांडवांशी आपण चांगलं नाही वागलेलो, आपण अधर्म करतोय. घ्या माताजी पुढची स्लाइड. ही आहेत ना, ह्याच अध्यायामध्ये ही अर्जुनाच्या विजयाची कारण आपल्याला दिसतात की तो काय होता ते. ही 9 कारणं तुम्ही लक्षात ठेवा. ग्रंथ जेव्हा म्हणजे गीता जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला ही दिसणार बघा की धर्मक्षेत्र ते पहिलं काय कारण आहे. अर्जुनाचा विजय होणारच होता तिथे म्हणजे पांडवांचा. का तर ते धर्मक्षेत्र होतं तिथे. युगानुयुग फक्त पुण्य कामं अशी झालेली होती, पवित्र कार्य. त्यामुळे ते धर्मक्षेत्र होतं, तिथे धर्माचाच विजय होणार होता. मग दिव्य रथ जो अग्निदेवाने दिला होता तो होता अर्जुनाकडे. कपिध्वजा, त्या भगव्या ध्वजेवर वर दिसतायत का हनुमान तुम्हाला. मग आता जे आमचा स्क्रीन गेला तर आहे ना तिथं ते बघा, तिथे कपिध्वजा आहे बघा. तर ते हनुमान म्हणजे हनुमान स्वतः होते तिथे. आणि रामायणामध्ये हनुमानाने केवढी केवढी हे केली होती रामांना मदत विजय मिळवण्यासाठी, तसे इथे पण हनुमान होते. त्यामुळे कपिध्वजा. मग शंखनाद. आता शंखनाद झाल्यावर बघितलं ना धृतराष्ट्र पुत्रांच्या हृदयात कसं धस्स झालं. गांडीव धनुष्य, अर्जुनाचा धनुष्य. 3 धनुष्य लक्षात ठेवा. प्रभू श्री रामचंद्रांचा शारंग, ह्याचा अर्जुनाचा हा गांडीव आणि आपल्या शंकरांचा पिनाक. हे 3 प्रसिद्ध आहेत. तर हा इथे गांडीव धनुष्य ह्याचा होता अर्जुनाचा.
तो विजयी धनुष्य होता आणि त्याच्यामध्ये पाशुपतास्त्र वगैरे अशी म्हणजे मोठी मोठी अस्त्र-शस्त्रांनी सुसज्ज होता तो. हे त्यक्त जीविता जे आहे ना, हे 2 अर्थाने घेऊ शकतो आपण इथे. त्यक्त जीविता म्हणजे तो मगाशी दुर्योधन जातो बघा गुरु द्रोणांकडे आणि म्हणतो बघा तुमच्या शिष्याने कसं असं रचना केली आहे. त्याच्यानंतर तो म्हणतो मग त्याला जाणवतं आपण हे गुरूंना काय बडबडतोय. मग म्हणतो की ठीक आहे, ठीक आहे. आपल्याकडे पण भीष्म, कर्ण ह्यांच्यासारखे थोर योद्धे आहेत, प्राण त्यागायला तयार असणारे. मग आचार्यांनी 2 प्रकारे घेतलंय म्हणजे त्यक्त जीविता म्हणजे प्राण त्यागायला तयार असणारे. हां. मग हे एक झालं शब्दशः अर्थ की जे प्राण त्यागायला तयार असणारे योद्धे. आणि आचार्यांनी दुसरं काय सांगितलं की कुठलंही काम सुरू करताना हे शुभ मानलं गेलं नाही. की तुम्ही प्राण त्यागायला तयार असणारे योद्धे आहेत असं दुर्योधनाच्या मुखातून जे आलं ते शुभ मानलं गेलं नाही. की तिथे असं म्हटलं असतं की आपल्याकडे पण प्राणपणाने लढणारे योद्धे आहेत किंवा आपल्याकडे पण धुरंधर असे मोठे योद्धे आहेत असं म्हणणं ठीक होतं. मग असे दोन्ही अर्थ आहेत. प्राण त्यागायला तयार असणारे एक आणि दुसरं की हे थोडं शुभ मानलं गेलं नाही की मृत्यूची वार्ता केली दुर्योधनाने तिथे. त्याच्यानंतर हा दिवस होता गीता जयंती डिसेंबरमध्ये झाली बघा. मोक्षदा एकादशीचा दिवस होता. शुभ दिवस होता. भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी म्हणजे जिथे कृष्ण तिथेच माता लक्ष्मी. त्यामुळे कृष्ण तिथे स्वतः हजर असल्यामुळे भाग्यलक्ष्मी होत्या तिथे. आणि जिथे भाग्यलक्ष्मी तिथेच विजय. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी दिलंय बघा ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी असं शब्दाचा अर्थ आहे. मग जिथे इंद्रियांचे स्वामी प्रत्यक्षात कृष्ण आहेत तिथेच विजय, नीती सगळं तिथेच. त्यामुळे जिथे कृष्ण तिथे विजय हा होताच. तर ही अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं आपल्याला ह्या अध्यायामध्ये सापडतात. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता आपण दुःखाची कारणं बघूया हा जरा अर्जुनाच्या. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ही दुःख आता आपण बघा की दुर्योधन पण तेच बघत होता. धृतराष्ट्र पण तेच बघत होता. संजय त्याला सांगत होता लाईव्ह कॉमेंट्री. आता अर्जुन फक्त एक वेगळा होता बघा. ज्याला अर्जुनाला असं काय काय काळजी वाटली. भक्त होता, शुद्ध हृदय होतं. स्वार्थी नव्हता तो. तर आता त्याने आता इथून ना आपण गीता शिकायला सुरू करायची आहे. तर एक लक्षात ठेवा की अर्जुन गोंधळात पडला, दुःख वाटलं तर जीवनात आपल्या पण दुःख येतात, आपण पण गोंधळात पडतो. तेव्हा त्याच्याकडनं शिका की त्याने स्वतःच्या दुःखाची कारणं शोधली. जर तुम्ही कॉलेजला जाताय, तुम्ही शिकताय, तुम्ही जॉब करताय, तुम्ही जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात असो, आपण असतो ना आपण मला असं वाटत नाही, बरं वाटत नाही, मला काय हे करायचं नाही, मला ते करायचं नाही. असं नाही. तुमचा प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हीच शोधू शकता. कारण तुम्हालाच तो 100% चांगल्या प्रकारे कळणार आहे की माझा प्रॉब्लेम काय आहे. जसा अर्जुनाने तो शोधला, तो पण एक धुरंधर योद्धा होता. तरी सुद्धा त्याने ती कारणं स्पष्ट अर्जुनाला कृष्णाला सांगितली की ह्या कारणांमुळे मी युद्ध नाही करू शकत. तर प्रॉब्लेम आपल्याला पण येतील. तर आपण ते शोधायचे आणि मग मार्गदर्शन घ्यायचं असतं. त्यातनं बाहेर पडायचं. तर आधी मुख्य म्हणजे स्वतःचे प्रॉब्लेम, ब्लॉकेजेस काय आहेत ते पहा. ओके. आता इथे अर्जुनाचे बघूया. दया. त्याला करुणा वाटत होती. करुणा किंवा दया की एक हस्तिनापूर साम्राज्य मिळवण्यासाठी किती म्हणून हा नरसंहार होणार इथे. मग आम्हाला राज्यच नको म्हणजे त्याचं मन म्हणत राहू दे मग ते राज्य इतका जर का मृत्यू एवढ्या लोकांचा मृत्यू ओढवणार आहे तर. त्याला दया वाटत होती. मग काय आनंद नाही. तो म्हणत होता की कृष्णा एवढा लोकांचा प्राण जाऊन जे राज्य मिळणार त्याच्यामध्ये मला आनंद वाटणार नाही. मग आणि काय पाप. तो काय म्हणत होता की गुरु हत्या, स्वकीयांच्या हत्येचं पाप मी का घेऊ डोक्यावर. ह्या सगळ्याचं मला पाप लागणार. आणि एका राज्य मिळवण्यासाठी मला ते पाप करायचंय ना, मला नको ते राज्य. असं सांगत होता.
मग काय पारिवारिक परंपरा. आता तो राजा होता, तेव्हाचे क्षत्रिय वेगळे होते. तो होता राजा आणि तो काय म्हणतोय की कृष्णा इथे युद्धात सर्व पुरुष जे मारले जातील त्यांच्या घरी मागे कोण उरणार? वयोवृद्ध, त्यांच्या तरुण म्हणजे वयोवृद्ध आई वडील, त्यांचे तरुण स्त्रिया वगैरे आणि लहान मुलं. मग तो किती विचार करत होता बघा हा भर युद्धाच्या मध्ये, की जे म्हणजे म्हातारे असतात त्यांची काळजी कोण घेईल, किंवा ते एक झालं म्हणजे त्यांची काळजी कोण घेईल, किंवा हे आपले पूर्वज असतात ज्यांना आपण आपण बघा ह्याच्यात गणपती झाली की म्हाळ येतात, त्याच्यामध्ये आपण त्यांना तर्पण पाणी वगैरे देतो ना, नैवेद्य पाणी म्हाळ घालतो. हा, मग तसं की पूर्वजांना जल कोण अर्पण करेल, पुन्हा जे लहान मुलं असणार त्यांना संस्कार कोण देणार. घराण्याच्या काही प्रथा असतात, काही कला असतात प्रत्येक घराण्याकडे, असं खूप काय काय असतं. तर हे ते पुढच्या पिढीला सगळं शिकवणार कोण? आणि स्त्रियांचा कोणी गैरफायदा घेतला तर, अवांछित संतती निर्माण झाली तर त्या संततीचं काय होणार? अशी भरकटलेली संतती ही पृथ्वीला भार असते. असे बऱ्याच गोष्टींचा विचार अर्जुन तेव्हा तिथे करत होता. म्हणजे एक समाजाची जी परिवाराची घडी बसलेली आहे ती विस्कटेल. असं तो कृष्णाला अर्जुन सांगतो की पारिवारिक परंपरा बिघडतील सगळ्या. आणि मग फायनली 5वं सांगतो की मी असमंजस, मी गोंधळात पडलेलो आहे. ते आता उद्याच्या अध्यायात आहे. आणि सांगतो की मी आता निर्णय नाही घेऊ शकत आहे त्यामुळे, आणि कृष्णा तू मला मार्गदर्शन कर. आणि त्याच्यानंतर कृष्ण बोललेत, म्हणजे कोणीही विचारलेलं नसताना विनाकारण बोलू नये. तिथे अर्जुन विचारतो म्हणून कृष्णाने गीता सांगायला सुरू केलेली आहे. हा, तर ही कारणं तो सांगतो बघा, शोधतो आपले प्रॉब्लेम काय आहेत आणि सांगतो की दया, आनंद नाही, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. आणि ह्या पाचहीची उत्तरं कृष्णाने दिलेली आहेत त्याला व्यवस्थित. ओके, बघू आपण ती. तर माताजी बघा, झाला आपला हा आजचा अध्याय, आपण उद्या भेटू. माताजी बघा, बघू स्लाइड्स ही. हा, आजचं आपण आता काय बघितलं, भगवद्गीता आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. हा, भगवद्गीतेचे 5 विषय बघितले, अर्जुनाच्या दुःखाची 5 कारणं, अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं बघितली. ओके, झाला आजचा अध्याय झाला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इथे काय काय बघितलं अध्यायामध्ये, की धृतराष्ट्राने चौकशी केली की मकुरवत संजय, व दुर्योधनाला तोपर्यंत भीती वाटली ते हे बघून की दृष्टद्युम्नाने कशी त्यांची रचना केली आहे. मग गुरु द्रोणांकडे गेला. मग जेव्हा शंखाच्या ध्वनीने कसं धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. मग अर्जुनाने तिथं जाऊन निरीक्षण काय केलं, हा, आणि मग ती कारणं सांगितलीत की मी का युद्ध करणार नाही, असं. आणि मग विजयाची कारणं पण बघितली. ओके, तर हा आपण आजच्या अध्यायात बघितलं. उद्यापासून कृष्ण बोलतील आणि गीता सुरू होईल. आज जरा महाभारताचं हे आहे, त्याला बॅकग्राऊंड आहे. उद्यापासून गीता सुरू होते. तर मग झाल्या माताजी ना स्लाइड, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा. थांबा, हे उद्यापासून आहे ना, उद्याचा अध्याय खूप मोठा आहे. तुम्ही साधारण प्रयत्न करा, सगळीजण 2:15ला जॉईन व्हाल. आपण 3:20ला उद्यापासून सुरू करत जाऊ, त्याशिवाय आपले अध्याय होत नाहीत. तर थोडस ऍडजस्ट करा आणि 3:20ला ट्राय करा जॉईन, म्हणजे 2:15ला जॉईन व्हा, 3:20ला सुरू करू, किंवा 3:21-22 पर्यंत. ओके, मग आताची करा रेकॉर्डिंग.